कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात सुंदर गोष्ट घडणारी म्हणजे ते प्रेम. पण तेच प्रेम जर भेटलं नाही तर काय. कसा आहेस? तू कसा आहेस? बाकी काय नाही. बाजूला बरं माहिती आहे. हो बरं. तू कसं आहे? एकदम ठीक आहे. अथर्व, मला तुझ्याशी बोलायचंय. हा बोल. अथर्व, माझ्या मागे लागू नको. माझं आणि राहुलचं चालू आहे. आम्ही दोघं लग्न करणार आहोत. माझा विषय सोडून दे. समजलं का? अरे जाऊ दे अथर्व, मी तुला बोललो होतो की नको तिच्या नादाला लागू. तिचं आणि त्या राहुल्याचं चालू आहे, तरी पण तू स्वतःच्या डोक्याला ताप देतोस, घरच्यांच्या डोक्याला ताप देतोस. कडचा कशाला टेन्शन घेतोस? हां, तुला मी बोललो होतो ना की नको तिच्या नादाला लागू, तरी पण तू त्याच वाटेला गेलास. माझ्या प्रेमाची काही किंमतच नाही. एवढा प्रेम करून सुद्धा तो रावल्या जिंकला. मी त्या रावल्याला एक दिवशी माफ. अरे गप बस. तुझ्या डोक्यात जो काय चाललाय ना ते काढून टाक आणि गप शाण्यासारखा वाग. तुला मी सांगतोय, शेवटचं सांगतोय. तो अमे आला बघ. अरे तो तोंड का झालाय? काय नाही, त्याचा कार्यक्रम सगळा कटलाय. सोनाली याला भावच नाही देत. एवढाच ना? हो. चल माझ्या ओळखीचा एक बघतच आहे का नेतो. सांग त्याला. मला काय सांगून फायदा? काय करतो काय तू? भावा, तो एक जालीम बघत आहे. एक नारळ फिरल ना तो ती दुसऱ्याची तुझी होईल. उगाच त्याला काय भगत बिगत सांगू नको. पहिलाच तो येडा झालाय. चल जातो मी. मला सांगण्यात काय अर्थच नाही. मला कसं असतं प्रेम बिम. ते भावा, अरे बस झाला आता. तू बोलली ना त्या दिवशी, सोडून द्या विषय. नाही बोलली ना तुला, मग कशाला? चल घरी चल. सोना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कोण आहे का? अरे तो किती दिवसापासून माझ्या मागे लागलाय. काय माहिती का सारखं सारखं मागे लागतो. मी त्याला सांगितलेलं की माझ्या मागे लागू नकोस म्हणून, तरी आला इथे. मला नाही माहिती का आलाय. काय रे तुझं? हा, माझं काम तिच्याशी आहे, तुझ्याशी काय काम नाही. तू वाचलो. काय रे, काय करशील तू? हा, तुला 17 वेळा सांगितलं ना माझ्या मागे येत जाऊ नको म्हणून. ही तुझी लास्ट वॉर्निंग आहे. 17 वेळा सांगणार नाही आता, नाही तर घरच्यांना सांगेन माझ्या मी. चल तू. अरे बाळा, फोन किती वेळचा वाजतोय? ताप का तुझा उतरत नाहीये? औषध वगैरे घेतलेस की नाही? औषध पण तू घेतले नाहीयेस. हा, काय झालंय काय तुला? ताप उतरत नाही, काय नाही. काय टेन्शन आहे का कॉलेजचं वगैरे? परीक्षा वगैरे आली का? एक्झाम वगैरे चालू आहे का? तू जा तिकडं.
नुसतं चिडचिड चिडचिड करायला लागलाय, काय कळत नाही मला. ताप नाही उतरत, काय नाही डोक्यात, चिडचिडपणा करून कसं म्हणाल. तुला काय बनवायचं आहे का खायला? काय खाऊसं वाटलं तर मला सांग, मी आहे. हां, विचार मला. अरे अथर्व, कधीचा मी तुला फोन लावतोय. काय ही अवस्था झाली अथर्व तुझी ही. किती दिवस झाले मी तुला समजवतोय की त्या मुलीच्या नादी नको लागू. तू स्वतःला देखील त्रास देतोय आणि घरच्यांना देखील त्रास देतोय. अरे तुला नाही कळणार प्रेमाची अरे व्हॅल्यू. काय नाही कळणार तुला प्रेमाची काय व्हॅल्यू. समजतंय? तू फुकटची आवाजी करू नको. तू इथून निघ चल. तू बोलतोयस ते ठीक आहे, पण मी एक सांगतो ना, ते नीट आहे. अरे ज्या मुलीच्या तू प्रेमात आहेस तर किती महिने आहेस? 6 महिने की वर्ष? परंतु तुला हे माहित आहे, तुझ्या घरी जी तुझी आई आहे ना, ती गेल्या 18 वर्ष तुझी सेवा करते, तुझ्यावरती प्रेम करते, तुला सांभाळते. तिचं तुला पडलं नाही, तिला तू ठोकारतोयस, तिच्याशी भांडतोयस आणि तुला त्या मुलीचा विचार सुचतोय. अरे ती मुलगी काय तिच्यात? हा, जी आई तुझ्यावरती प्रेम करते, तुझ्यासाठी एवढं काही करते. तू जेव्हा आजारी असतोस तेव्हा तुझी आई रात्रभर जागून तुझी सेवा करते. तू जेवत नाही म्हणून ती जेवत नाही, दिवसभर ती उपाशी राहते. तू त्या मुलीसाठी जगण्या मारण्याच्या गोष्टी करतोस. तुला असं वाटतंय की तू त्या मुलीसाठी मरून जाशील. अरे तू तुझ्या आईचा जरा विचार कर ना, ती एवढे वर्ष तुझ्यासाठी कष्ट करते. तुला जर काय झालं तर तिचं काय होईल रे? तुला जर माझं म्हणणं पटत असेल तर ठीक, नाही तर आपली दोस्ती तेच संपली. मी जातो. ए आई, इकडे. ए आई, ऐकलंस काय? काय रे बाळा, काय झालं? इथे बस जरा. काय झालं? मला माफ कर. आपण आयुष्यात सगळीकडे प्रेम शोधत राहतो, पण ते प्रेम सतत आपल्या जवळच असतं, जे आपल्याला कधी दिसत नाही. ते म्हणजे आपली आई. तेच असतं आपलं पहिलं प्रेम.